दामोदर कारे यांनी लिहिलेली आहे. त्यांना निसर्ग हा त्यांच्या कवितांमधला आवडीचा विषय आहे. तर ह्या कवितेमध्ये त्यांनी एक झुळूक, वाऱ्याची मंद झुळूक होऊन कुठे कुठे जाता येईल, काय काय पाहता येईल, कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन ह्या कवितेमध्ये केलेले आहे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. तर या कवितेत कवीने सांगितले आहे की मंद झुळूक होऊन माझ्या मनाला वाटेल त्या बाजूने स्वैर झुकावे, म्हणजे जिकडे वाटेल तिकडे जावे. कधी बाजारी जावं, तर कधी नदीच्या काठी जावं, कधी राईत म्हणजे बागेमध्ये, पडक्या वाड्यापाठी जावं, तर कधी हळू थपकत कानोसा घेत म्हणजे कुठे काय चाललं आहे ते बघत, रमत गमत, कधी थेट भरारी घ्यावं असं कवीला वाटतं. पुढे लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातुनी फिरता उधळून द्यावा. लावून अंगुली कलिकेला म्हणजे उमलत्या कळीला बोट लावून हळुवार तिथून ते कळीचं फूल होण्याआधी तिथून पसार व्हावे. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा म्हणजे सोबत तिथून जाताना त्या फुलाचा सुगंध आपल्यासोबत घ्यावा आणि दिशा दिशातून फिरताना तो उधळून द्यावा, अशी संकल्पना कवीने इथे मांडली आहे. पुढे गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्यांची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गात. झऱ्याची जशी झुळझुळ चौफेर पसरत जाते तशी गाण्याची चुकली मुकली गोड लकेर म्हणजे जे गाणं आहे ते पसरवत जावं शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत अशा खुलवित मखमली तरंग जावे गात. सगळीकडे तरंग, आनंदाचे तरंग सोडत गाणे गात पुढे जावे असे कवीने सांगितले आहे. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगुज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. अलगुज म्हणजे बासरी. वेळूच्या वनातून जाताना बासरी वाजवावी, कणसाच्या कानामध्ये हितगुज सांगावे. आणि शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, बकुळीची फुले जी आहे ती सर्वत्र पसरवावी. आणि गळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी म्हणजे जांभळं जे आहे, जांभूळ नावाचं जे फळ आहे ते पिकून तीरावरती, नदीच्या तीरावरती जसं पसरते त्याप्रमाणे पसरलेलं ते बघावं. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. म्हणजे दिवसभर राबून कोणी थकला असेल तर त्याला बिलगून त्याच्या मुखावरती टवटवी आणावी आणि अशा स्वच्छंद मजा दिवसभर कराव्या आणि तिन्ही सांजी म्हणजे संध्याकाळच्या वेळी मी परत विसावा घेण्यासाठी यावे. अशी ही कवींची झुळूक ही कविता. स्वतः झुळूक होऊन काय काय करावे ते या कवितेमध्ये दिलेले आहे.